झालं का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण NMMS म्हणजे इयत्ता 8वी NMMS अभ्यासक्रमाबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. बघा त्याच्या अगोदर मी सांगतो की NMMS म्हणजे काय बाबा, नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप. ओके, नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप याचा फुल फॉर्म आहे. अभ्यासक्रम म्हणजे राष्ट्रीय दुर्बल घटक नुसार जे विद्यार्थी असतात, राष्ट्रीय दुर्बल घटक नुसार विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती भेटते त्याचा अभ्यासक्रम आहे. आणि ही परीक्षा कशी आहे काय ह्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम, पात्रता आणि किती प्रश्न असतात, किती गुण मिळाल्यानंतर पात्र होतोय, ओके, ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर आपण आता सिलेबसला सुरुवात करत आहोत. बघा NMMS या सिलेबसला सुरुवात करत आहोत. बघा कसं सांगतो मी, बघा लक्ष द्यायला सर्व. बघा याचं माध्यम बघायला गेलं, या परीक्षेचं माध्यम जर बघायला गेलं तर ही परीक्षा 7 भाषांमध्ये असते. किती भाषांमध्ये? 7 भाषांमध्ये असते. ही परीक्षा असते 7 भाषांमध्ये. बघा मराठीमध्ये असते, इंग्रजीमध्ये असते, हिंदीमध्ये असते, उर्दूमध्ये असते, कन्नडमध्ये असते आणि तेलुगूमध्ये असते. टोटल किती? 7 भाषांमध्ये. म्हणजे 7 भाषांमध्ये तुम्हाला ती परीक्षा देता येते. ओके, आता बघा या परीक्षेचं स्वरूप, माध्यम आणि हे मी तुम्हाला सांगितलं. परीक्षा मराठीमध्ये पण असते, 7 भाषांमध्ये, 2 भाषांमध्ये असते. या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? जे विद्यार्थी 7वी मधून 8वी मध्ये गेले त्या विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा देता येते. या परीक्षेत ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस हा फॉर्म भरायचा. ही परीक्षा होणार. म्हणजे आता बघा ही परीक्षा 2 विभागात विभागलेली असते. किती विभागात? 2 विभागात ही परीक्षा विभागलेली असते, 2 विभागात. या परीक्षेला एकूण गुण असतात 180 आणि प्रश्न पण 180 असतात. किती प्रश्न असतात? बघा प्रश्न असतात 180 आणि गुण पण असतात 180 आणि वेळ पण असतो 180 मिनिट. किती? परीक्षेचा वेळ पण असतो 180 आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं बहुपर्यायी. म्हणजे 4 पर्याय असतात. एका प्रश्नाला 4 पर्याय असतात. अशी परीक्षा असते ती बहुपर्यायी. तर आपण याच्यामध्ये बघा ही परीक्षा 2 विभागात म्हणजे 2 पेपर मध्ये विभागलेली असते. पहिला पेपर असतो मॅथचा. पेपर 1 असतो मॅथ मीन्स मेंटल ॲबिलिटी टेस्ट, म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. काय? मानसिक क्षमता चाचणी. बघा दुसरा पेपर असतो सॅटचा, स्कॉलस्टिक ॲबिलिटी टेस्ट, म्हणजे शालेय क्षमता चाचणी. म्हणजे शाळेतले विषय जे शालेय शाळेमध्ये जे शिकवले जातात ते असतात. ओके, बघा दुसरा पेपर असतो तो पण असतो 90 प्रश्न त्याच्यामध्ये असतात आणि त्याचे गुण पण असतात 90 आणि मिनिट वेळ पण असतो 90 मिनिट. बघा त्याच्यामध्ये बघा पेपर 1 बद्दल आपण त्याचं सविस्तर सिलेबस बघू. मॅथ असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, 90 प्रश्न आणि 90 गुण आणि 90 मिनिट. ओके, आता बघा अंकमालिका असते. अंकमालिका नंबर सिरीज, अक्षर मालिका असते. अंकमालिका म्हणजे नंबर सिरीज म्हणजे अंक असतात 1 2 3 5 च्या नंतर समजा एखादा स्क्वेअर विचारला होता, स्क्वेअरचा पुढचा स्क्वेअर, त्याच्या पुढचा स्क्वेअर किंवा इव्हन नंबर, ऑड नंबर, समसंख्या, विषम संख्या, अशा अंकमालिका असते. आणि अक्षर मालिका लेटर सिरीज म्हणजे ABCD, बाबा बीला काय म्हणतात 22 म्हणतात. मग असं म्हणजे 1 सोडून 2 सोडून असं एक आडे अक्षर मालिका असते, बरोबर. पुन्हा समसंबंध असतो, अनालॉजी असते, वर्गीकरण असतं, कॅलिब्रेशन. ओके, आणि सांकेतिक भाषा असते. पुन्हा आकृत्यामध्ये लपलेला भाग शोधणे. आकृत्यामध्ये कोणता भाग लपलेला आहे, कोणता भाग दडलेला आहे ते शोधायचा. कसा शोधायचा? ओके, आणि दिशाज्ञान आणि वेळेवरील प्रश्न. दिशाज्ञान म्हणजे दिशा, मुख्य दिशा 4, त्याच्या उपदिशा पुन्हा 4, म्हणजे टोटल दिशा किती? 8. आणि वेळेवरील प्रश्न म्हणजे घड्याळीवरील प्रश्न पण याच्यामध्ये समाविष्ट असतात. ओके, पुन्हा वेन आकृती सुद्धा असते, डायग्राम असतात, मनोरे असतात आणि त्यात वयवारीवर पण प्रश्न असतो. आणि दिनदर्शिका म्हणजे त्याचा जन्म समजा ह्या दिवशी झालाय तर पुढचा वाढदिवस कितव्या दिवशी, कोणत्या वारी येईल, असे प्रश्न असतात. दिनदर्शिका, कॅलेंडर. आणि रांगेतील स्थान, हा डावीकडून 5व्या स्थानावर आहे, उजवीकडून 6व्या स्थानावर आहे, असे पण प्रश्न असतात. रांगेतील स्थान. ओके, आणि ठोकळ्यावरील एक प्रश्न असतात. म्हणजेच ही झाली मेंटल ॲबिलिटीचा सिलेबस, म्हणजे जे टॉपिक असतात त्याच्यामध्ये हे उपघटक असतात. ओके, बघा आता दुसरा पेपर असतो पेपर क्रमांक 2 म्हणजे सॅटचा, स्कॉलस्टिक ॲबिलिटी टेस्ट, म्हणजे शालेय क्षमता चाचणी. ओके, शालेय क्षमता चाचणीमध्ये बघा कोणते विषय असतात. सामान्य विज्ञान, कोणता विषय असतो? सामान्य विज्ञानाचे 35 प्रश्न असतात. सामान्य विज्ञानाचे 35 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र 11 प्रश्न, रसायनशास्त्र 11 प्रश्न,
म्हणजे जीवशास्त्र 13 प्रश्न, ओके, आणि समाजशास्त्र 35, समाजशास्त्र सुद्धा 35 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये इतिहासचे 15 असतात, नागरिक शास्त्राचे 5 असतात आणि भूगोलाचे पण 15 असतात बघा. आणि गणिताचे सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश आहे, गणिताचे 20 प्रश्न असतात बघा. आता मी सांगतो हे झाला अभ्यासक्रम, हे झाला अभ्यासक्रम. आता याच्यानंतर सांगतो तुम्हाला पात्रता. याची पात्रता किती मार्क घेतल्यानंतर कोण पात्र होतं कोण अपात्र होतं, ओके. बघा आता पात्रता सांगायचं झालं तर ओबीसी, जनरल आणि एनटी, व्हीजेएनटी, एनटीडी याच्यात हे ओबीसी या सर्वसाठी 40% गुण, 40% मार्क घेणं अनिवार्य आहे. म्हणजे 40% गुण म्हणजे किती किती तर 72 गुण, किती 180 पैकी 72 गुण घ्यायचे. किती गुण घ्यायचे? 72 गुण घ्यायचे. आणि एससी आणि एसटी साठी 35% मर्यादा आहे. किती टक्क्याची पात्र होण्यासाठी? 32% सॉरी 32% मर्यादा आहे. 32% म्हणजे 58 म्हणजे 57.60, 57.60 म्हणजेच 58 मार्क घेणं अनिवार्य आहे. ही झाली या परीक्षेची पात्रता बघा. हे धन्यवाद. हा तुम्हाला सिलेबस समजला असेल, ओके.